Good afternoon, everybody. लास्ट लेक्चरला आपण कुठला चॅप्टर पाहिला होता? वर्क अँड एनर्जी या टॉपिकचे न्यूमेरिकल पाहिलेले होते, बरोबर ना? सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत. आपण क्वेश्चन नंबर 5 मधले सर्व अनसॉल्व्ड न्यूमेरिकल सॉल्व करून आपल्याला दिलेले आहेत. हा टॉपिक पार्ट फर्स्टमधला, म्हणजे पहिल्या टर्मशी येणाऱ्या एक्झाममध्ये पार्ट फर्स्टमध्ये असणारा हा टॉपिक आहे. आणि पहिल्या सेक्शनचे म्हणजे आपल्याकडं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे 2 पेपर आहेत 40-40 मार्काचे. या पेपरमध्ये आपल्याला सेक्शन ए आहे 40 मार्काचा, सेक्शन बी आहे 40 मार्काचा. सेक्शन ए मधले 2 टॉपिक पूर्णतः संपलेले आहेत. सेक्शन ए मधला 1 टॉपिक संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या टॉपिककडे जात आहोत. दुसरा टॉपिक आहे सेक्शन बी मधला एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था, ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात, ज्याच्यामध्ये प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, अदर ऑर्गॅनिझम्स आहेत, पर्टिक्युलर एरिया येतो, त्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये वेदर येतं, अर्थ येतं, सॉईल येतं, ॲटमॉस्फिअर येतं. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि एनर्जीचा फ्लो होतो. एनर्जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होते. एक्झाम्पल देतो, त्याचं एक एक्झाम्पल. एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. कशी फ्लो होते एनर्जी एकाकडून दुसऱ्याकडे? इकोसिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये आपण वावरतो, ज्याच्यामध्ये अदर ॲनिमल्स आहेत, अदर प्लांट्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, वेदर आहे, म्हणजे हवामान आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, माती आहे, ॲटमॉस्फिअर आहे. हे सगळे लिव्हिंग नॉन लिव्हिंग सगळ्या टर्म्स याच्यामध्ये येतात. आणि यांच्याकडं जी काही असणारी एनर्जी म्हणजे समजा सूर्याकडे एनर्जी आहे, ती कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून दुसऱ्याकडे जाते, दुसऱ्याकडून एनर्जी तिसऱ्याकडे जाते, तिसऱ्याकडून एनर्जी चौथ्याकडे जाते. हा जो फ्लो आहे तो फ्लो या टॉपिकमध्ये कसा होतो हे आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. एनर्जीचा फ्लो कसा होतो इकोसिस्टीममध्ये, त्यासाठी फूडची चेन अँड फूड वेब. फूड म्हणजे अन्न जाळे किंवा अन्न साखळी कशी आहे, म्हणजे कशा प्रकारची एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते. त्याचबरोबर एनर्जी पिरॅमिड, एका लेवलकडून दुसऱ्या लेवलकडे एनर्जी कशा प्रकारे ट्रान्सफर होते. त्याचबरोबर बायो जिओ केमिकल सायकल, त्याला शुद्ध मराठीत म्हणतो जैव रसायन चक्र. तर त्याच्यामध्ये सुद्धा एनर्जीचा फ्लो कसं होतो, त्याच्यामध्ये कार्बनच्या माध्यमातून एनर्जी, ऑक्सिजनच्या माध्यमातून, नायट्रोजनच्या माध्यमातून एनर्जी कशा प्रकारे फ्लो होते हे आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. लक्षात येते का बघा? सगळ्यांना लक्षात येते काय चाललंय ते? नक्की. चला, ओके. मग हा टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर काही प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. टॉपिकला सुरू करण्या अगोदर काही क्वेश्चन. व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम? इकोसिस्टीम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम? इकोसिस्टीम इन्क्लुड्स ऑल लिव्हिंग थिंग्स. इकोसिस्टीम मध्ये कोण कोण येतं? ऑल लिव्हिंग थिंग्स लाईक प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, अदर ऑर्गॅनिझम्स आहेत, in a particular area, in a given area, and also non-living things like weather, earth, sun, soil, atmosphere. हे सगळं एकत्रितपणे आपण इकोसिस्टीम असं म्हणतो. इनडायरेक्टली लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स collectively called an ecosystem. So what are the living things? All living beings, just like a smallest micro animals and the macro animals, macro living things and micro living things all includes in an ecosystem. Then another non living things also present in the ecosystem. It is useful for
the support to transmission of energy from one person or one place to the another place, and therefore the name of the topic is called as energy flow in an ecosystem. एनर्जी कशा प्रकारे फ्लो होते, कारण इकोसिस्टीम म्हणजेच ज्याच्यामध्ये प्लांट्स येतात, ज्याच्यामध्ये ॲनिमल्स येतात, हे सगळे लिव्हिंग झाले. त्याचबरोबर ज्याच्यामध्ये सॉईल येते, ज्याच्यामध्ये वेदर येतं, ज्याच्यामध्ये अर्थ येतं, ज्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर येतं, ज्याच्यामध्ये सन येतो, हे सगळे नॉन लिव्हिंग्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग म्हणजेच बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर हे सगळं एकत्र येऊन जे तयार होतं त्याला आपण इकोसिस्टीम असं म्हणतो आहे. मग व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम? इकोसिस्टीमचे किती प्रकार आहेत? देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. Ecosystem, there are the two types: natural ecosystem and artificial ecosystem. इकोसिस्टीम याच्यामध्ये दोन पार्ट: नॅचरल इकोसिस्टीम आणि याला म्हणजे आर्टिफिशियल, किंवा त्यालाच म्हणायचं मॅनमेड इकोसिस्टीम. आता आर्टिफिशियल म्हणजे तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे, म्हणजे मॅनमेड तेवढंच आहे जे काही मानवाने आर्टिफिशियल वरती नॅचरल पासून आर्टिफिशियल इकोसिस्टीम तयार केलेली आहे. मग नॅचरलचे पुन्हा दोन प्रकार येतात: टेरिस्ट्रियल अँड ॲक्वाटिक इकोसिस्टीम. टेरिस्ट्रियल इकोसिस्टीम अँड ॲक्वाटिक इकोसिस्टीम, हे दोन प्रकार येतात नॅचरल इकोसिस्टीमचे. आणि याच्यामध्ये पुन्हा तीन प्रकार येतात आणि याच्यामध्ये दोन प्रकार येतात. देर आर द टू टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. याच्यामध्ये किती येतात? टू टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. फर्स्ट वन इज अ मराईन वॉटर अँड फ्रेश वॉटर. मराईन वॉटर इकोसिस्टीम, fresh water ecosystem, and there are the three types of terrestrial, that means forest, grassland and desert. Forest ecosystem, grassland ecosystem and desert ecosystem. तर या प्रकारच्या इकोसिस्टीमचे टाइप्स आपल्याकडे पाहायला मिळतात. लक्षात येते का बघा सगळ्यांना? लक्षात येते सगळ्यांना? चला, लक्षात येते ना सगळ्यांना? ओके, पहा. इकोसिस्टीम नेचरशी रिलेटेड आहे, निसर्गात जे काही मिळणार आहे, नॅचरल इकोसिस्टीम. आर्टिफिशियल, निसर्गापासून मिळालेल्या कंपोनंट पासून तयार केलेले इकोसिस्टीम, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज मॅनमेड इकोसिस्टीम. नॅचरल इकोसिस्टीमचे दोन पार्ट्स: टेरिस्ट्रियल म्हणजे जे जमिनीवरती राहतात, जमिनीवरती वाढतात, जमिनीवरती उगतात, त्याच्याशी रिलेटेड इकोसिस्टीम. आणि जे ॲक्वाटिकमध्ये आहेत म्हणजे जे पाण्यात राहतात, मग त्याचे पुन्हा दोन टाइप्स येतात. एक आहे मराईन इकोसिस्टीम आणि दुसरी आहे फ्रेश इकोसिस्टीम. म्हणजे मराईन वॉटरची इकोसिस्टीम, खाऱ्या पाण्यातली इकोसिस्टीम, आणि फ्रेश वॉटरमध्ये असणारी इकोसिस्टीम. तर टेरिस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती येणारी इकोसिस्टीम कुठल्या कुठल्या? एक आहे फॉरेस्ट इकोसिस्टीम, म्हणजे जंगलीय इकोसिस्टीम असं म्हणतो किंवा जंगली परिसंस्था म्हणतो. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशात असणारी इकोसिस्टीम. आणि डेझर्ट म्हणजे वाळवंटात येणारी इकोसिस्टीम किंवा वाळवंटाशी संबंधित असणारी इकोसिस्टीम. तर अशा प्रकारच्या या इकोसिस्टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला येतात. ऑल क्लिअर? बघा, इकोसिस्टीम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंगलाच काय म्हणतं? बायोटिक फॅक्टर. नॉन लिव्हिंगला काय म्हणायचं? अबायोटिक फॅक्टर. म्हणजे ज्याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर येतात, लिव्हिंग थिंग्स
अबायोटिक फॅक्टर येतात, नॉन लिव्हिंग थिंग्स, या सगळे एकत्र वाढतात. त्याच्यामध्ये एकाकडनं एनर्जी दुसऱ्याकडं किंवा दुसऱ्याकडनं एनर्जी पहिल्याकडं, म्हणजे एकाकडनं दुसऱ्याकडं एनर्जी ट्रान्सफर होत असते. तर ही एनर्जी ह्या सर्व एकत्रितपणे आपण इकोसिस्टीम म्हणतो. आणि या ठिकाणी एनर्जी फ्लो होते वन पर्सन टू अनादर किंवा वन प्लेस टू अनादर प्लेस. तर ते डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम्स आहेत. पहिले आहे नॅचरल, नेचरशी रिलेटेड, आणि नेचरपासून क्रिएट केलेले म्हणजेच मॅनमेड इकोसिस्टीम किंवा आर्टिफिशियल इकोसिस्टीम. नेचरशी रिलेटेड खूप सारे इकोसिस्टीम्स आहेत. त्याच्याशी रिलेटेड टेरेस्ट्रियल, इट इज रिलेटेड टू द लँड, अँड ॲक्वाटिक, इट इज रिलेटेड टू द ओशियन. तर लँडशी रिलेटेड इकोसिस्टीम आहेत फॉरेस्ट, ग्रासलँड अँड डेझर्ट. अँड वॉटरशी रिलेटेड, दॅट मीन्स ओशियनशी रिलेटेड इकोसिस्टीम आहेत, दॅट मीन्स मराईन वॉटर अँड फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. ओके. त्याच्यानंतर जो तिसरा क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन, हाऊ डू इंटरॅक्शन टेक प्लेस बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ अन इकोसिस्टीम. Interaction is most important for a transmission of energy from one place to the another place. कारण इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. कोणामध्ये इंटरॅक्शन? बायोटिक फॅक्टरमध्ये आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय एनर्जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. सो इंटरॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर the transmission of energy, that means to flow the energy from one place to the another place. And where is the interaction? The interaction between biotic and abiotic factor. कारण का तर बायोटिक फॅक्टर म्हटल्यानंतर काय, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, बायोटिक फॅक्टर म्हणजे सगळे लिव्हिंग थिंग्स बायोटिक फॅक्टरमध्ये येतात. आणि अबायोटिक फॅक्टर म्हटल्यानंतर सगळे नॉन लिव्हिंग थिंग्स हे अबायोटिक फॅक्टरमध्ये येतात. आणि एनर्जी ही अबायोटिक कडून बायोटिक कडे जाते. फॉर एक्झाम्पल, सम अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑलरेडी डिपॉझिटेड इन द सॉइल. सो दिस एनर्जी इज अ ट्रान्सफर टू द प्लांट्स अँड एनिमल्स अँड ह्युमन्स. हाऊ? सम अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑल्सो प्रेझेंट इन द सॉइल, अँड इफ द प्लांटेशन इज डुईंग देअर, इन दॅट प्रोसेस द प्लांट ॲब्सॉर्ब सम अमाउंट ऑफ एनर्जी फ्रॉम द सॉइल, and then to generate the fruits and the flowers and the branches and the leaves. So fruits and the flowers and the branches and the leaves are important for the human beings and the animals, and they also provide some amount of energy. So some amount of energy is accepted from the sun, some amount of energy is accepted from the soil, and overall energy is deposited in the leaves and the flowers and the fruits. If the plant if the animals taking the animal eat the leaves or flowers, and the fruits also eat the human beings, so all are provided some amount of energy. येते का लक्षात? बघा मी काय म्हटलं आहे ते लक्षात येते का? बघा, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर या दोघांमध्ये इंटरॅक्शन होणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय एकाकडनं एनर्जी दुसऱ्याकडे जाणं शक्यच नाही. एक्झाम्पल, समजा आपण एखादं प्लांट एखाद्या जमिनीत लावलं. जमीन कशी आहे किंवा माती कशी आहे? अबायोटिक फॅक्टर, नॉन लिव्हिंग थिंग्स. मग एखादं प्लांट त्या ठिकाणी लावल्यानंतर जेव्हा ते प्लांट उगतं, त्याच्यापासून खूप साऱ्या फांद्या मिळतात, पानं मिळतात, फुलं मिळतात, फळं मिळतात. आणि पानं समजा ॲनिमल्सनी खाल्ली तर त्यांना त्याच्यापासून एनर्जी मिळते. फुलं ॲनिमल्सनी खाल्ली तर त्यांना त्याच्यापासून एनर्जी मिळते. काही प्लांटचे फुलंसुद्धा ह्युमन बिईंग्स खातो, त्याच्यापासून एनर्जी मिळते. किंवा फ्रुट्स खातो, याच्याकडनं एनर्जी मिळते. म्हणजे ही जी एनर्जी आहे, आता ही कुठून आली? काही अमाऊंट ऑफ एनर्जी प्लांटनी सनकडनं घेतली, तर काही अमाऊंट ऑफ एनर्जी प्लांटने सॉईलमधून ॲब्सॉर्ब केली, आणि ती एनर्जी त्या लिव्समध्ये, फ्लावर्समध्ये, इवन फ्रुट्समध्ये डिपॉझिट केली, आणि ती एनर्जी अदर लिव्हिंग थिंग्सपर्यंत ट्रान्सफर झाली. तर अशा पद्धतीने नॉन लिव्हिंग किंवा अबायोटिक फॅक्टरकडून बायोटिक फॅक्टरकडे एनर्जीचं ट्रान्समिशन होत असतं, किंवा लिव्हिंग थिंग्सकडून नॉन लिव्हिंग थिंग्सकडून लिव्हिंग थिंग्सकडे एनर्जी ट्रान्समिट होत असते. त्यासाठी
interaction is most important for the transmission of energy, for the transmission of energy from one person to another person. Okay, कळलं का बघा. दॅट्स वाय इंटरॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर इन इकोसिस्टीम. बायोटिक फॅक्टर हे जर इंटरॅक्ट झाले नाही तर एनर्जी ट्रान्सफर होणार नाही. इंटरॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द फ्लो ऑफ मॅटर अँड एनर्जी इन अन इकोसिस्टीम. म्हणजे मॅटर आणि एनर्जी ही एका ठिकाणी, आता बघा मॅटर आणि एनर्जी, आता खाल्ल्यानंतर काय मिळतं, एनर्जी मिळते, आणि एनर्जी मिळाल्यानंतर जे वेस्ट उरतं ते काय आहे, मॅटर. जे तुम्ही खाता ती एक वस्तू आहे, ती वस्तू खाल्ल्यानंतर तुम्हाला एनर्जी मिळते, म्हणजे एनर्जी मिळाली. त्याचबरोबर त्याच्यातनं एनर्जी बाजूला काढल्यानंतर काय होतं, मॅटर. तर इंटरॅक्शन होत असताना, अबायोटिककडून बायोटिककडे इंटरॅक्शन होत असताना त्याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी हे इकोसिस्टीममध्ये ट्रान्सफर होत असते, आणि हे इंटरॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ट्रान्समिशन ऑफ मॅटर अँड एनर्जी इन अन इकोसिस्टीम. सो दीज आर द 3 क्वेश्चन. 3 प्रश्नाची उत्तरं कळाली का बघा. पहिला प्रश्न होता व्हॉट इज मेन बाय इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर किंवा लिव्हिंग थिंग्ज राहतात आणि नॉन लिव्हिंग थिंग्ज राहतात, त्याला इकोसिस्टीम असं म्हणतात. किंवा त्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचं इंटरॅक्शन होतं, त्याला इकोसिस्टीम म्हणतात. त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम हे आहेत. इकोसिस्टीमचे नॅचरल इकोसिस्टीम आणि आर्टिफिशियल इकोसिस्टीम, त्यालाच मॅनमेड इकोसिस्टीम म्हणायचं. नॅचरल इकोसिस्टीमचे पुन्हा 2 पार्ट येतात. एक आहे टेरिस्टेरियल इकोसिस्टीम आणि दुसरं आहे ॲक्वाटिक इकोसिस्टीम. ॲक्वाटिक इकोसिस्टीममध्ये 2 पार्ट येतात, मराईन वॉटर इकोसिस्टीम आणि फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. तर टेरिस्टेरियल इकोसिस्टीममध्ये 3 पार्ट्स येतात. एक आहे फॉरेस्ट इकोसिस्टीम, दुसरं आहे ग्रासलँड इकोसिस्टीम आणि तिसरं आहे डेझर्ट इकोसिस्टीम. सो देअरफोर किंवा दॅट्स वाय इकोसिस्टीम इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ट्रान्समिशन ऑफ मॅटर अँड एनर्जी किंवा फ्लो ऑफ मॅटर अँड एनर्जी इन अन इकोसिस्टीम. चला, इंट्रोडक्शन कळलं का ह्या 3 प्रश्नाचं? सगळ्यांना कळलं नक्की? चलो, ओके. उद्याच्या लेक्चरला आपण एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम कशा प्रकारे फ्लो होते त्याचं डिटेल आपल्याला उद्याला पाहायचं आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.